वहिनी, आज जे काही घडलं त्याबद्दल सॉरी। इतक्या दिवसांपासून तुमच्या मनात इतकं काही चालू होतं, इतकं काही साचलं होतं, हे मला कधी जाणवलंच नाही हो। नाहीतर मी तेव्हाच बोलले असते तुमच्याशी। भावना, जाऊ दे तो विषय। माझा तुझ्यावर राग नाहीये। खरं तर या घरात लग्न करून आल्यापासून कोणालाच माझी किंमत नाहीये। कोणीच माझ्या मनाचा विचार करत नाही। आज तू पाहिलं ना, सिद्धूने किती वाईट आरोप केले माझ्यावर। वहिनी सॉरी, खरंच सॉरी। सिद्धिराजच्या वतीने मी तुमची माफी मागते। अहो पण सिद्धिराजच्या मनात ना सध्या खूप काही चालू आहे, डोक्यात खूप विचार असतात, त्यामुळे जरा। हे बघ भावना, सॉरी म्हणायची काही गरज नाहीये। माझ्या मनाला लागलं म्हणून मी बोलले। कसं आहे ना, तुझ्या इतकं भारी नशीब नाहीये माझं। बघ, हे जर आरोप तुझ्यावर झाले असते ना, सिद्धू ठामपणे तुझ्या मागे उभा राहिला असता आणि सगळे आरोप खोडून टाकले असते। माझ्या नवऱ्याने काय केलं? काहीच बोलले नाहीत ते। त्यांना माझी किंमतच नाहीये। आई, बाबा, भाऊ याच्या पलीकडे काहीच महत्त्वाचं वाटत नाही त्यांना। ज्या बाईच्या मागे तिचा नवरा उभा नसतो ना, तिला सासरी किंमतच नसते। अहो नाही वहिनी, असं काही नाहीये। हे बघा, या घरात तुमच्या बाजूने कोणी असेल नसेल तरी सुद्धा मी तुमच्या बाजूने आहे। तुम्ही एकट्या नाही आहात। आपण गाडे पाटलांच्या सुना आहोत, त्यामुळे एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी व्हायलाच हवं। आणि आपण एकमेकींना जितकं समजून घेऊ शकतो तितकं दुसरं कोणीच समजून घेऊ शकत नाही। अगदी खरं आहे तुमचं। म्हणजे आपल्यात जावाजावांचं नातं तर आहेच आहे, तरी सगळ्यात आधी आपण एकमेकींच्या मैत्रिणी व्हायला हवं। भावना, आज आजी तुझ्या बाळाबद्दल जे काही बोलल्या की ते मूल नको, ते बाळ पाड, मला तो बोलायलाही नको वाटतंय। पण प्लीज तू तू वाईट नको वाटून घेऊस। मला सगळ्यांसमोर बोलता नाही आलं, पण मी तुझ्या बरोबरच आहे। भावना, या घरात आल्यापासून मला फक्त एवढंच शिकवण्यात आलंय की घरातल्या मोठ्यांचा मान राखायचा, आणि त्यामुळे मला घरच्यांच्या विरोधातच जाता येत नाही। आणि त्यात मी तुझ्या इतकी शिकलेली पण नाही, त्यामुळे मन मोकळेपणाने कसे विचार व्यक्त करायचे, आत्मविश्वासाने कसं बोलायचं, हे कोणी शिकवलंच नाही। पण तू राग नको मानून घेऊस। मला कळतंय सध्या तू कुठल्या दिव्यातून जाती असते। अगं, तुझ्या जागी जर मी असते ना, तर माझ्या मुलासाठी, माझ्या बाळासाठी असं खंबीरपणे उभा राहताच नसतं आलं। उलट आजी जे बोलतायत ते करून मोकळे झाले असते। आणि त्यामुळेच एकाच वेळी मला तुझा खूप अभिमान वाटतोय आणि हे वाईट। भावना, तुझ्यातला हा आत्मविश्वास असू दे, नाहीतर मस्ती उतरवणार तर मीच आहे। मी पण बघतेच तुझं बाळ या जगात कसं येतं। एक दिवस तुझं बाळ, तुझा नवरा आणि तुझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक सुखाला तू मुकलेली असशील। चूक झाली माझी, खरंच खूप मोठी चूक झाली माझी की मी जमिनीच्या या व्यवहाराबद्दल तुझ्यासोबत प्लॅनिंग मध्ये होतो। एक दिवस तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव होईल आणि तुम्ही माझ्याकडे माफी मागायला याल, आणि जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागणार नाही तोपर्यंत या घरात मी पाऊल ठेवणार नाही। आई, काय करतेस तू? आई, मी तुला काही मदत करू का ग? नको। अगं, वीणा वहिनी पण घरी नाहीये ना,
तू एकटीच किती काम करशील, मी करतो ना तुझी मदत. नको म्हटलं ना. हा मी एक काम करतो, मी मी तुला ओटा पुसून देतो. हा आवरलाय मी तो. हा मग मी भाजी ढवळतो. झालीये तयार. झाली आहे. मग मी आई पोळ्या झाल्यात का ग? नाही. नाही ना. हा मग मी एक काम करतो, मी 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 हा मी कणिक मळतो. हा डन. हा हा आई कणिक कुठे आहे ग? सापडला. सॉरी सॉरी आई, सॉरी सॉरी. हे काय? पीठ मळतोय. चमच्याने कणिक मळणार? ही कुठली पद्धत? नाही, नाहीतर हात खराब होईल ना आई माझे. आणि तुला माहिती आहे ना, माझे हात चिकट झाले तर मला आवडत नाही. वा, छान. म्हणजे कणकेचा मऊसूत गोळा तयार करायचा आहे, पण हाताला पीठ लागता कामा नये. हरीश, पोळ्या जर मऊसूत हव्या असतील तर कणकेचा गोळा छान मळून घ्यायला हवा, आणि त्यासाठी दोन्ही हातांचा वापर करायला हवा. ते पीठ छान एकसूट करायला. हो बाजूला. मी कशाबद्दल बोलते कळतंय का? आठवण येते का सिंचनाची? उत्तर नाही दिलंस तरी चेहरा सांगतोय आठवण येते, बोलायचंय. पण मग ते इथे राहून कसं होणार आहे? काय करू गाई मी? मला या चिडचिडीचा खूप कंटाळा आलाय. सतत चिडचिड करत असते ती माझ्यावर. मग काय मुक्काम इथेच? नाही, ॲक्च्युली मला सुद्धा आमच्या घरी जावं असं वाटतं काही. पण काय हरीश, अरे बायको बरोबर जर भांडण मिटवायचं असेल तर पाठ फिरवून कसं चालेल? संसाराचं असंच असतं रे. संसार म्हणजे दोन्ही माणसांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. एखाद दिवस तू समजून घ्यायचं, एखाद्या दिवशी तिने. पाठ फिरवून भांडणं मिटणार नाहीत बरं. हे बघ, कुठल्याही संसारात दोन्ही माणसांनी थोडं समजुतीने घ्यायला हवं, नाहीतर तुमचं संसाराचं कणिक मुरणार कसं? आई अगं सिंचना कमवत होती आणि मी घरात बसून होतो, तेव्हा तिला त्याचा प्रॉब्लेम होता. मी मग मनापासून प्रयत्न करायला सुरुवात केली. आई, मी बरेच बिझनेस करण्याचा प्रयत्न केला, पण एकाही बिझनेसमध्ये मला यश मिळालं नाही. आपल्या समाजात माहिती नाही तुला, मुलाचं करिअर होणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. मुलीने काय करिअर केलं काय किंवा नाही केलं काय, तिला कोणी काही प्रश्न सुद्धा विचारत नाही. पण एखादा मुलगा जर घरी असेल ना तर त्याला सतत टोमणे मारले जातात. आता मी सिंचनाचं ऐकून नोकरीला लागलो, मनापासून नोकरी करण्याचा प्रयत्न करतोय, सगळंच काही करण्याचा प्रयत्न करतोय, तरी सुद्धा तिच्या तक्रारी थांबत नाही. आई, एक मिनिट. हे बघ, आत्ता तुला वाटते की ती तक्रार करते कारण तुझं आणि तिचं भांडण झालंय, पण सत्य हेच आहे की तुझ्या आयुष्यात जो काही सकारात्मक बदल झालाय तो फक्त आणि फक्त सिंचनामुळे. जरा आठव, लग्नाआधी कसा होतास तू? अगदी चिडक्या स्वभावाचा. जरा मनासारखं झालं नाही, जरा खुट्ट झालं की झालं, किती चिडचिड करायचास. आम्ही तुला म्हणायचो नोकरी कर हरीश, नोकरी बघ. नाही, व्यवसाय करायचा आहे, पण व्यवसाय करण्यासाठी लागणारी जिद्द आणि शिस्त होती का तुझ्याकडे? नाही. तो सगळा बदल तुझ्यात घडला तो सिंचना तुझ्या आयुष्यात आल्यानंतर.